हॅलो फ्रेंड, झणझणीत रेसिपी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण हिरव्या वाटणातलं ओल्या बोंबलाचं कालवण बनवणार आहोत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वच आवडीने बोटं चाटून ही भाजी खातील अशी आज आपण ओल्या बोंबलाची हिरव्या वाटणातली रस्सा भाजी बनवणार आहोत. तर इथे आपण ओला बोंबील स्वच्छ धुवून साफ करून घेणार आहोत. आपण कैचीनी बोंबलाचे पंख, शेपूट आणि गबड कापून घेतलं आणि पोट स्वच्छ करून घेतलं. तर हिरव्या वाटणातला बोंबील बनवण्यासाठी इथे आपण वाटणात 10 ते 12 पाकळ्या लसणाच्या घेतल्यात, 2 इंच आलं घेतलंय, 2 टेबलस्पून आपण ओलं खोबरं घेतलं आणि 1 मूठभर आपण कोथिंबीर घेतली. कोथिंबीर या वाटणासाठी आपल्याला जास्त लागेल आणि 3 मिरच्या घेतल्यात. आपण आता याच्यामध्ये वाटण टाकतोय. आलं, मिरची, लसूण, खोबरं घेतले, थोडंसं असं हिरवं वाटण बनवलं. कोथिंबीर टाकूया. या कालवणात आपण लाल मिरची किंवा मसाला किंवा मिरची पूड नाही वापरणार आहोत. अर्धा चमचा आपण हळद टाकलाय. आता परतून घेऊया. हिरवं वाटण आपण तेल सुटेपर्यंत चांगलं परतून घेतलं. त्यात थोडं अर्धा ग्लास पाणी टाकलं. तुम्हाला जर ग्रेव्ही जास्त हवी असेल तर तुम्ही 1 ग्लास पाणी आणखीन ऍड करू शकता. लिंबा एवढा चिंचेचा गोळा घेऊन पाण्यामध्ये तो कोळून घेतला. आपण आता चिंच टाकतो. आता आपण रस्साला थोडा उकळी येऊन आटवून घेणार आहोत. आता रस्सा छान आटलेला आहे. आपण त्यात बोंबील सोडून घेऊया.
इथे आपण 1 टीस्पून मीठ टाकून घेतलं. तुम्ही तुमच्या चवीच्या हिशोबाने टाकून घेऊ शकता. तुम्ही हे कालवण भाताबरोबर, भाकरी बरोबर, चपाती बरोबर, पावा बरोबर एन्जॉय करू शकता. बोंबील सोडल्यावर फक्त 2 मिनिटं आपण हे कालवण शिजवून घेणार आहोत. आता या कालवणाला उकळी आलेली आहे. आपला हा बोंबलाचा हिरवा रस्सा तयार झालेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असं हे कालवण तुम्ही नक्की बनवून बघा. तुम्हाला ही रेसिपी आवडली तर चॅनलला कळवायला विसरू नका. धन्यवाद.